अर्ध्या किलोमीटरचा रस्ता 2 तास झाले नुसतं चालतायत, पण रस्ता मात्र संपना आणि मला थोडे बी जवळ येईल. रात्रीच्या 3 वाजल्या देवा आणि 21 जण खाली बसले. हे बागड्या, तू एकटाच दरोडा टाक, आम्ही मात्र जाणार नाही. अरे काय त्या बाळू धनगराकडे चिटू काय? अरे 3 तास झालं चालतोय, फक्त तळच दिसतोय, पण तळ मात्र जवळ येत नाही. काय सामर्थ्य त्या माणसाचं असेल? ऐका, पण माणसाला आशा खाते, माणसाला आसक्ती खाते देवा. बाळा बागडीच्या डोक्यात होतं काही झालं तर बाळू धनगराच्या तळावरती दरोडा आज टाकायचाच, हे डोक्यात मात्र त्याच्या लक्ष द्या महाराज. बाळा बागडे सांगतो गड्या हो, ही जर चोरी आपण केली ना, ज्याला पैसा नाही त्याला पैसा मिळेल, ज्याला संपत्ती नाही त्याला संपत्ती मिळेल, ज्याला सोनं नाही त्याला सोनं मिळेल, ज्याला घर नाही त्याला घर मिळेल. 21च्या 21 जण चटकन उतरूनच बसली देवा. ठीक आहे म्हणजे आता परत एकदा प्रयत्न करू. निघाले देवा मामाच्या तळावरती दरोडा टाकायला. पहाटेच्या 5 वाजल्या देवा. मामाचा तळ फक्त डोळ्याला दिसतोय, पण रस्ता संपना. आता मात्र थकल्यात. बाळा बागड्याचं पाय धरलं, सांगितलं हे बाळा, तू एकटाच जा दरोडा टाकायला, आम्ही तुझ्यावर येणार नाही, तुझं सोनं तिकडं मातीत घाल. ऐका, बाळा बागड्याने विचार केला आणि डोक्यातनं दरोड्याचा विचार काढला देवा. आता मात्र दरोडा टाकायचा नाही, पण नेमकं बाळू धनगर म्हणजे काय आपल्याला पाहायचंय. डोक्यात विचार आहे बाळा बागडीचा. डोक्यातनं विचार काढला देवा दरोड्याचा आणि सकाळच्या 6 वाजता बाळा बागडे एकटाच मामाच्या तळावरती पोहोचला. ऐका, सकाळच्या 6 वाजले. एका बाजेवरती मामा बसले. काय मनोहर रूप आहे माझ्या मामाचं. डोक्यावरती लाल कलरचा फेटा आहे, अंगावरती झरझरीत कापड आहे, उजव्या खांद्यावरती घुंगड आहे आणि हातामध्ये काठी घेऊन मामा खाली बघून रिंगण आकायचं काम करतायत. ऐका, बाळा बागडे मामाच्या समोर उभा आहे. मामानं बाळा बागडेकडनं पाहता मामा म्हणतात, हे बागड्या, रात्रीच्या 12 वाजल्यापासून आतापर्यंत दरोडा टाकतो या बाळू धनगराच्या तळावरती. ऐका देवा, हा शब्द ऐकला बाळा बागडेनं आणि थरथर थरथर कापू लागला. मामाच्या चरणावरती नतमस्तक झाला. मामा, मला क्षमा करा. ऐका, माझ्या मामानं बाळा बागड्याच्या खांद्याला धरलं, सांगितलं, हे बागड्या, अरे ज्यांच्यासाठी करतोय ना, ज्याच्यासाठी दरोडा टाकतोय, ज्याच्यासाठी चोरी करतोय, ज्याच्यासाठी लबाड्या करतोय ना, ती सगळी तुझ्या पापात सामील होतील का? एकदा तुझ्या मनाला प्रश्न विचार. 350 वर्षापूर्वी माझ्या तुकोबरायाने जो उपदेश केला, तोच उपदेश माझे बाळू मामा करताय. नको नको म्हणा, गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेल बाजू.
आहे